हाय, मी प्रतीक्षा. घड्याळात सकाळचे 9 वाजत आलेत. थंडीची गुलाबी झालर बाजूला करत सूर्य महाराज व्हिटॅमिन डीचा वर्षाव करत आहेत. अशा छान वातावरणात आपल्या आवडीचं काम करायला कोणाला आवडणार नाही. घरातली इतर सर्व कामं आवरून मी आले माझ्या आवडीचं काम करायला. रोपांना पाणी द्यायला, त्यांची विचारपूस करायला आणि कोणी आगंतुक पाहुणा आला असेल तर त्याची खबरबात घ्यायला. अशा स्वच्छ सुंदर वातावरणात आनंद शोधायला. पण हा सगळा खटाटोप एका खास गोष्टीसाठी. ती कोणती हे व्हिडिओच्या शेवटी आहे. रोपांना पाणी घालताना नाधो महानोरांच्या ओळी आठवल्या. ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. हौशेनं लावलेली ही हँगिंग्स, पण नेहमी हिची केस बाजूला करूनच साफ करावं लागतं. आहे की नाही गंमत? गावे. अशाच मातीतून चैतन्य गाणाऱ्या या गॅलरीत आलं की मन प्रसन्न होतं. मनाला प्रफुल्लित करणारं माझं हे छोटंसं विश्व. घर आपलंच असतं, आपलं सर्वांचं, पण एखादा कोपरा काळजाच्या खूप जवळचा असतो. माझ्यासाठी हा कोपरा म्हणजे गॅलरी. हातामध्ये मैत्रिणीचं नुकतंच प्रकाशित झालेलं नवकोरं पुस्तक आणि गवती चहाचा दरवळणारा सुगंध. इतकं छान कॉम्बिनेशन. आणि इथेच एक गंमत झाली. हा माझा पहिलाच व्लॉग. मोबाईल, ट्रायपॉड दोन्ही सेट करायचा विसरले आणि ज्या गोष्टीसाठी इतका खटाटोप केला तोच नेमका क्षण कॅमेऱ्यात कैद करता आला नाही. म्हणजे चहाचा कप आला, पुस्तक आला, परंतु मी काही या कॅमेऱ्यात आलेच नाही. मग काय, नंतर चहाच्या रिकाम्या कपाबरोबर एक सेल्फी काढून घेतला व्हिडिओच्या शेवटी जोडायला. धन्यवाद.